तर कशा प्रकारे याची मिसळ बनवावी लागते तर मी आहे गंजामध्ये तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही इथे मी अशी प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे। नंतर मी यामध्ये बघा मोडसुद्धा घेतलेली आहे। आपल्याला मोड घेऊन घ्यायची आहे, जी मटकी भेटते बाहेर किंवा तुम्ही घरीसुद्धा मोडू घालू शकता ही मोड। तर मी हे मोड बाहेरूनच आणलेली होती। तर हे स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि उकळायसाठी आपल्याला यामध्ये बघा आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। नंतर थोडंसं पाणी घालून यामध्ये आपल्याला उकळायला ठेवायची आहे। तर बघा मी इथे मसाल्यासाठी काय काय घेतलेलं आहे तर कोथिंबीर घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर मी ते खूप सारा कांदासुद्धा कापून घेतलेला आहे। आपल्याला हा कांदा गार्निशिंगसाठी लागणार आहे। तर मी पूर्ण मसाला जो आहे तो मिक्सरमधून काढून घेते। बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर मिक्सर लावून घेतलेला आहे। नंतर बघू शकता तुम्ही आपली मटकीसुद्धा इथे झालेली आहे। तर मटकी झाल्यानंतर आपल्याला मटकीसुद्धा काढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या आहे, तसेच घालायचे आहे त्याचे न सोलता न काढता। तर त्यामध्ये आपल्याला कढीपत्तासुद्धा घालायचा आहे। नंतर बघा मी इथे मोहरीसुद्धा घालून घेतली। नंतर जिरे घालायचे आहे। सर्व तडतडायला लागले की पटापट सर्व एक साहित्य आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर बघा मी इथे हा अशा प्रकारे काळा मसाला करून घेतलेला आहे। खूप छान फ्लेवर येते काळा मसाला झाला की भाजीचा। तर मी इथे आता हे सर्व मसाला जो आहे त्या यामध्ये घालून घेणार आहे। तर आपल्याला पूर्ण मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर आपल्याला मिसळ बनवायची आहे, रस्सा बनवायचा आहे इथे। तर बघा मी इथे अशा प्रकारे पूर्ण घालून घेतलेला आहे मसाला। त्यानंतर आपल्याला यावर थोडा कांदा घालून घ्यायचा आहे वरून। कांदा घातल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिसळचा जो मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला याला एक वाफ आणून घ्यायची आहे। तर मी इथे झाकण ठेवून दिलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही एक वाफ आलेली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। तर खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे। रस्सा बघा खूप छान मिसळचा रस्सा जो आहे तो आपला बघा तेलसुद्धा सुटलेला आहे, तर्रीसुद्धा आलेली आहे। खूप छान तयार होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर यामध्ये मी कोल्हापुरी मसालासुद्धा वगैरे काही वापरलेला नाही आहे, तर तुम्ही बघू शकता। तर मी इथे एक चमचा तिखट पावडर घातलेला आहे, त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे, त्यानंतर अर्धी चमचा धने पावडर घातलेला आहे, अर्धी चमचा हळदी पावडर घातलेला आहे, अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे, त्यानंतर मीठसुद्धा घातलेलं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा कोल्हापुरी मिसळ पाव मसाला घातलेला आहे। तर आणि आपल्याला हे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून परत वाफ येऊ द्यायची आहे एक आणि छान खूप 2-3 वाट्या पाणी घालून घ्यायचं आपल्याला यामध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे मी पाणी घालून सुद्धा आणि वाफ आलेली आहे आपल्या भाजीला। तर खूप छान तर्रीसुद्धा आलेली आहे। खूप सुंदर असं मिसळचा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर सुवास येत आहे याचा। तर अशा प्रकारे आपल्याला याची मिसळ बनवून घ्यायची आहे पूर्ण। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया। बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा कलर आलेला आहे मिसळच्या रस्स्याला। तर तुम्ही घरच्या घरी किंवा संडेच्या वगैरे दिवशी घरी तुम्ही बनवू शकता। तर आपल्याला आता पाव शेकून घ्यायचे आहे। तर मी इथे तवा ठेवलेला आहे, तव्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे गरम झाला तवा की। नंतर आपल्याला जे रेडीमेड पाव भेटतात बाहेर, तर कोणत्या पण डेअरीवर वगैरे मिळून जातात शॉपमध्ये, तर हे पाव तुम्ही आणू शकता। तर बघा आपल्याला याला तुम्ही तूप की बटर लावून सुद्धा तुम्ही याला भाजून घेऊ शकता। तर आपल्याला अशा प्रकारे रोस्ट करून घ्यायचं आहे हे। आता रोस्ट झालेले आहे तर आपल्याला सर्व करूया।
तर बघा मी एका प्लेटमध्ये इथे 2 पाव घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे मिसळ घेतलेला आहे. तर हे दुकानामध्ये मिसळ मिळतं सहजपणे, कोणत्या पण दुकानामध्ये मिसळपावचा जो मिसळ आहे तो मिळून जाता. तर बघा मी अशा प्रकारे मिसळ घेतलेला आणि जी आपण उकळून ठेवलेली मटकी होती ती यावर घालून घेऊया. खूप छान असा कलर आलेला आहे मटकीला सुद्धा. नंतर आपल्याला यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. 2 चमचे आपल्याला दही घालून घेऊया. तर आपण एका याच्यामध्ये दहीसुद्धा घेऊन घेऊया. बघू शकता मी यावर गार्निशिंगसाठी मी कांदासुद्धा घालून घेतलेला आहे, कांदा आणि कोथिंबीर. नंतर आपल्याला एका वाटीमध्ये कांदा आणि लिंबूसुद्धा घेऊन घ्यायचं आहे. खूप छान अशी मिसळ तयार होणार आहे आपली, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला आता जो आपण रस्सा तयार करून घेतलेला आहे मिसळचा, तर मिसळचा रस्सा यामध्ये घालून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला जो मिसळचा रस्सा आहे तुम्ही वेगवेगळा सुद्धा करून खाऊ शकता किंवा याच्यावर टाकून सुद्धा खाऊ शकता. तर बघू शकता मी ते पूर्ण रस्सासुद्धा यावर घालून घेतलेला आहे. खूप सुंदर अशा प्रकारे आपली मिसळ इथे दिसत आहे. खूप टेस्टी झालेली आहे मिसळ. तर आपल्याला यावर गार्निशिंगसाठी थोडा कांदा आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा, अशा प्रकारे मिसळ तयार झालेली आहे आपली. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा भेट देत राहा. आणि याआधी सर्वांनी जे व्हिडिओ बघितले आहे किंवा सबस्क्राईब केलेला आहे त्यांना सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. तर कशी वाटली मिसळची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर कोणाकोणाला मिसळ आवडते कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.